दिसते? मगाचपासून आवाज येत नव्हता काय रे? सांगायचं ना, रिप्लाय करायचा. स्क्रीन शेअर केल्यानंतर काय काय लक्षात येत नाही. आपण लास्ट लेक्चर मध्ये सजेशन फॉर ट्रान्सपोर्टेशन इथपर्यंत आलेलो होतो. बिफोर दॅट आपण ट्रान्सपोर्टेशन पाहिलेलं होतं, त्याचे फायदे त्याच्यावर काय आहेत हे पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग द कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन हे देखील आपण पाहिलेलं होतं. मोड ऑफ ट्रान्झॅक्शन स्क्रीनवर you have to see road, water and air. Mode of transport means commodity transportation कोणत्या मोडने होतं. तर पिक्चर्स दिलेले आहेत पहा. रोड साठी दिलेला आहे बायसिकल, ट्रक, कार as well as bus. These are the roadways. ओके. अँड वॉटरवेज साठी दिलेला आहे बोट. ओके. अँड एअर साठी दिलेला आहे हेलिकॉप्टर ॲज वेल ॲज एअरप्लेन आहे. तसंच बाय रोड किंवा बाय ट्रॅक साठी सुद्धा आपल्याला ट्रेनचं चित्र दाखवलेलं आहे. तर हे मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहे. The processing activity involves a change in the form of the commodity. Processing converts the raw material and brings the products nearer to human consumption. Advantages of the processing function are: first, raw into edible form. It changes raw food and other farm products into edible, usable, and palatable forms. Second, possible to store. Perishable and semi-perishable agricultural commodities can be stored in processed form. Milk into butter and ghee, picking of fruits are the example of possible to store the products. Okay. म्हणजे प्रोसेसिंग केल्याने काय फायदे होतात? तर पहिला आहे रॉ इंटू एडिबल फॉर्म, म्हणजे जे काही कच्चा माल आहे तो इडिबल फॉर्म किंवा यूज करण्याच्या प्रोसेसमध्ये येतो. बरोबर. दुसरा काय विषय आहे? पॉसिबल टू स्टोअर. प्रोसेसिंग केल्यानंतर त्याची पेरिशॅबिलिटीला कन्सिडर करून त्याला स्टोअर करण्यासाठी तो पॉसिबल होतो. ओके. इट इज इझी टू पॉसिबल टू स्टोअर. ओके. देन एम्प्लॉयमेंट जनरेशन, आणि या प्रोसेससाठी एम्प्लॉयमेंट जनरेशन होते. ऑब्वियसली प्रोसेसिंग ऍक्टिव्हिटी जनरेट्स एम्प्लॉयमेंट. फॉर एक्झाम्पल शुगर इंडस्ट्री. शुगर इंडस्ट्रीमध्ये काय होतं? तर शुगर केन कन्वर्ट्स इनटू शुगर, म्हणजे शुगर केन इज रॉ मटेरियल अँड शुगर इज इडिबल फॉर्म. ओके. आणि जे काही शुगर फॅक्टरीचे लेबर्स आहेत, दिस इज एन एम्प्लॉयमेंट जनरेशन. अँड शुगर इज नॉट पॉसिबल टू स्टोअर, but sugarcane is not possible to store, but sugar is possible to store. Then fourth, lower cost. Processing satisfy
the needs of consumers at a lower cost. Processing save the time of the consumer. येस. जर तुम्ही शुगर केन खायला गेला तर कदाचित खूप वेळ लागेल आणि तो फॉर्म सगळ्यांनाच इझिली होईल असं नाही. पण शुगर हे तुम्ही इझिली खाऊ शकता. बरोबर. Adjunct to other function, processing serve as an adjunct to other marketing function such as transportation and storage. 6. Widen the market. Processed product can be sold at distant market and overseas market at a lower cost. Okay. फॅसिलिटेटिंग फंक्शन. फॅसिलिटेटिंग फंक्शन मध्ये पहा की पॅकेजिंग, ब्रँडिंग, ग्रेडिंग, क्वालिटी कंट्रोल अँड लेबलिंग, दीज आर द फॅसिलिटेटिंग फंक्शन. आणि ऍग्रिकल्चर प्रोडक्ट साठी म्हणजे इस्पेशली फॉर ऍग्रिकल्चर प्रोडक्ट, one mark is represent the agriculture commodity. This called ag mark. Ag means agricultural and mark means a sign, like mark. First function performed in the marketing is packaging. मार्केटिंग साठी लागणारं पहिलं फंक्शन कोणतं? तर पॅकेजिंग. म्हणजे आफ्टर रेडी, सेलिंग साठी म्हणायला पाहिजे होतं ऍक्च्युली. तर तिथे सेलिंग साठी पहिल्यांदा जेव्हा प्रोडक्ट रेडी होतोय त्यावेळी पहिलं फंक्शन येतं काय? तर पॅकेजिंग. Required for nearly all farm products at every stage of the marketing process. The type of the container used in the packing of commodities varies with the type of the commodity as well as with the stage of marketing. Example, gunny bags, cereals, pulses, and farm to the market. Packing means the wrapping and crating of goods before they are transported. Goods have to be packed them or for delivery to buyers. Yes, packaging is a part of packing, which means placing the goods in small packages like bags, boxes, bottles, or parcels. बघा, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की पॅकिंग म्हणजे तो वेगळा आहे आणि पॅकेजिंग म्हणजे वेगळा आहे. बघा, पॅकेजिंग इज अ पार्ट ऑफ पॅकिंग विच मीन प्लेसिंग गुड्स इन स्मॉल पॅकेजेस. बरोबर. म्हणजे जर तुम्ही एक किलोचे छोटे पॅकेट केलेले आहेत आणि ते तुम्ही डायरेक्ट 50 किलोच्या गनी बॅग्स मध्ये भरून आणताय, तर गनी बॅग हे पॅकिंग झालं आणि 1 किलोचे जे पुढे आहेत हे पॅकेजिंग झालं. म्हणजे जर अगदी सिंपल सांगायला गेलो तर तुम्ही घरामध्ये जे पार्लेजी बिस्किट घेऊन येता तो 5 रुपयाचा जो पाऊच किंवा ज्याला आपण काय म्हणतो पुडा जो तुम्ही घेऊन येता तो काय येणार? पॅकिंग का पॅकेजिंग? येस. 5 रुपयाचा पारपुडा हा पॅकिंग आला का पॅकेजिंग आला?
रिप्लाय करा. Packaging. येस, पॅकेजिंग मीन्स पॅकेज. आणि त्याचा जो बॉक्स आहे की ज्याच्यामध्ये 5 रुपयाच्या असंख्य पुढे ठेवले, म्हणजे भरपूर एक 10, 15, 20, 25, 50 एक पुढे त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत, असा जो बॉक्स जो बॉक्स आहे की ज्याच्यामध्ये 50, ओके, तर हॅलो, आवाज येतोय का रे? जरा इथं रेंजमुळे आवाज कट होतो. मला जरा अर्जंट रिप्लाय करा. स्क्रीन दिसत नसेल तर मला सांगा लगेच. For the type of container, packaging is a part of packing. तर मी आता तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं होतं, तर त्याच्यामध्ये जे बिस्किटचे छोटे छोटे पुडे आहेत की, हॅलो हॅलो, तर त्या बॉक्सला काय म्हणतात? दिसते हॅलो, हॅलो, Yes, sir. हॅलो. The main advantages of packing and packaging are
cleanly and extend storage quality. Are the main advantages of packing as well as packaging. पुन्हा एकदा प्रोडक्ट जे जो आहे होऊ नये, त्याला स्पॉइलेज होऊ नये, तो लिकेज होऊ नये, ट्रान्सपोर्टेशन होताना त्यात काय होऊ नये, ब्रेकेज होऊ नये, स्पॉइलेज होऊ नये, लिकेज होऊ नये, हे त्याचं मेन फंक्शन आहे. सेकंड, कॉम्प्रेशन ऑफ बल्क. म्हणजे काय, तर जर आपल्याकडे कॉटन सारखा जो कमॉडिटी आहे तर त्याला आपण प्रेस करून जर एखाद्या किंवा एखाद्या कॉम्प्रेस करून जर एखाद्या पॅकेजिंग मटेरियल मध्ये जर भरलं तर तो व्यवस्थित कॉम्प्रेस होतो, बल्क मध्ये आपल्याला ट्रान्सपोर्ट करणं सोपं जातं. तो जर आपण असा पसरून न्यायचा म्हटलं तर तो आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळे तो कॉम्प्रेस करून त्याचा आपण बल्क क्वांटिटी मध्ये नेऊ शकतो. क्वांटिटी वाढते पुन्हा, म्हणजे साईज क्वांटिटी सेमच राहते, साईज वाढते. म्हणजे कॉम्प्रेशन होतं, त्याच्यामुळे बल्क मध्ये नेणं सोपं होतं. हँडलिंग ऑफ कमॉडिटी इझी होतं. फॅसिलिटी द हँडलिंग ऑफ द कमॉडिटी स्पेशली सच ॲज फ्रूट ॲज ॲपल्स. तुम्ही बरेच वेळा जर सफरचंद विकत घ्यायला गेला तर तिथं नेटचं एक असं जाळीमध्ये ते ॲपल्स अडकवलेले तुम्हाला दिसते. तर त्याचा फायदा काय होतो, इझी टू हँडल होतं तिथे. ओके. त्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ क्वालिटी आयडेंटिफिकेशन हा सुद्धा एक इम्पॉर्टंट भाग आहे. आपण बरेच वेळा वरचं रॅपिंग किंवा जे काय वरचं जे मटेरियल आहे पॅकेजिंग त्याच्यावर वाचतो, त्याच्यावर एखादा प्रोडक्ट पाहतो. आता तुम्हाला जर एखादा प्रोडक्ट खरेदी करायचा तर तुम्ही ज्यावेळी डीमार्ट मध्ये जाता त्यावेळी तुम्ही काय करता, एक एक रॅकेट पाहत पुढे जात असता. त्यावेळी तुम्ही त्याच्यावरचं चित्र पाहता, त्याच्यावरचे जे काय लेबलिंग केलेलं आहे ते पाहता, किंवा ब्रँडेड जे म्हटलं तर डायरेक्ट ब्रँडेड कंपनीचं नाव त्यांना माहित असतं, मग ते डायरेक्ट ब्रँडेड कंपनीचंच प्रोडक्ट घेतात. हे कशामुळे होतं, तर आयडेंटिफिकेशन ऑफ क्वालिटी. त्यांना कंपनीच्या नावावरूनच क्वालिटी कळते. तर अमूल बटर किंवा गोकुळ मिल्क, ओके, किंवा वारणा पनीर, तुम्हाला वरच्या पॅकेजिंग वरूनच किंवा पॅकिंग वरूनच लक्षात येतं. ओके. आफ्टर दॅट कॉस्ट रिडक्शन. पॅकेजिंग हेल्प्स इन रिड्युसिंग मार्किंग कॉस्ट बाय रिड्युसिंग हँडलिंग अँड रिटेलिंग कॉस्ट. बरोबर, म्हणजे कॉस्ट रिडक्शन. अडल्ट्रेशन म्हणजे काय, तर जी काही भेसळ होत असते, जर पॅकेजिंग चांगलं असेल तर भेसळ होऊ शकत नाही. बरोबर, त्याच्यामुळे प्रोडक्टची क्वालिटी चांगली राहते आणि त्यामुळे तुम्हाला हेल्प होते कशासाठी, चेकिंग अडल्ट्रेशन. ओके. आफ्टर दॅट क्लीनलेस म्हणजे क्लिनिंगलेस. मग त्याचा काय विषय होतो, तर जो काही प्रोडक्ट तुम्ही पॅक केला तो कंझ्युमर पर्यंत तेवढाच क्लीन पोचतो. जर पॅकिंग बरोबर नसेल तर त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज येऊ शकतात ट्रान्सपोर्टेशनच्या दरम्यान, किंवा त्याच्यामध्ये काही घाण येऊ शकते. बरोबर, तर तसं होत नाही जर प्रॉपर पॅकेजिंग असेल तर. आफ्टर दॅट लेबलिंग. पॅकेजिंग विथ लेबलिंग facilitates the conveying of instructions to the buyers as to how to use or preserve the commodity. Okay, these are the labeling help.
Okay. After that, extend storage quality. एक्सटेंड स्टोरेज क्वालिटी पॅकेजिंग मुळे काय होत असतं, तर जो प्रोडक्ट टाइम स्पॅन कमी असल्यामुळे सेल टाइम कमी मिळतो. तोच जर प्रॉपर पॅकेजिंग असेल तर तो जास्त दिवस चांगल्या पद्धतीने राहतो. आपल्या ऍग्रिकल्चर प्रोडक्टच्या बाबतीत जर उदाहरण द्यायचं झालं तर काही लिपी व्हेजिटेबल्स आहेत की ज्या जर व्रॅप चांगलं केला आणि फ्रीजिंगला ठेवला तर त्या मे बी 2 दिवस 3 दिवस जास्त टिकतात, की ज्या 1-2 दिवसातच खराब होणाऱ्या आहेत. ओके. आणि इथेच लागलीच एक गेले 2 दिवस सोशल मीडियावर एक कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय की ज्याच्यामध्ये एक व्हेजिटेबल्स आहेत त्या फ्रेश करण्यासाठी एका पाण्याच्या टब मध्ये काहीतरी औषध घेतलेलं आहे आणि त्याच्यात त्या बुडवून त्या कॅरेटवर ठेवलेल्या आहेत. तर निळा तो टब आहे आणि ते ऑरेंज कलरचं ते कॅरेट आहे. तुमच्यापैकी किती जणांनी पाहिलेत पहा. आणि 5 मिनिटात ती व्हेजिटेबल सुकलेली कशी फ्रेश होते. तर त्याच्याविषयी एक मेसेज सगळ्या ग्रुपवर फिरतोय आणि त्याच्याविषयी खूप मार्केटमध्ये धुमाकूळ घातलाय त्या व्हिडिओने. काही जण त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह लिहित आहेत, काही जण निगेटिव्ह लिहित आहेत. आपण ऍग्रिकल्चरचे स्टुडंट आहे आणि ऍज वेल एज पॅकेजिंग आणि पॅकिंग याच्यामध्ये पेरिशॅबिलिटी हा आपल्याला इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की जो इफेक्ट करतो ऍज वेल एज अफेक्ट करतो. तर आपण थोडस त्या मार्केट न्यूजला पहा आणि सोशल मीडियाचा योग्य वापर करा. जरा पहा तो व्हिडिओ सगळ्यांनी. ओके ओके. सर्वांनी आता व्हिडिओ ऑन करा.